वाशिम जिल्ह्यातील कारंजा अमरावती महामार्गावरील धोत्रा जहागिरी गावाजवळ एक भीषण अपघात झाला आहे। यात एक रुग्णवाहिका जाऊन उभ्या ट्रकला मागच्या बाजूने धडकली। या भीषण अपघातामध्ये रुग्णवाहिकेमधील डॉक्टर ललित जाधव यांचा जागीच मृत्यू झाला, तर चालक नरेंद्र बारसे गंभीर जखमी झाले आहेत। कारंजाची शासकीय 108 रुग्णवाहिका अमरावतीवरून रुग्ण सोडून कारंजाला परत येत होती, त्यावेळी हा भीषण अपघात घडला आहे। दुसऱ्याचा जीव वाचवण्यासाठी तत्पर असणाऱ्या रुग्णवाहिकेमधील डॉक्टरांचा असा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे। या अपघातास कारणीभूत असलेल्या ट्रक चालकाने महामार्गाच्या बाजूला पार्किंग लाईट न लावता हा ट्रक उभा करून ठेवला होता। तसेच या ट्रकला मागच्या बाजूला रेडियम रिफ्लेक्टर नसल्याने रुग्णवाहिका चालकाला महामार्गावरील हा उभा ट्रक दिसला नाही। याच कारणामुळे हा भीषण अपघात घडला आहे। या भीषण अपघातामध्ये रुग्णवाहिका ट्रकच्या मागच्या बाजूने आत घुसून चालक केबिन पूर्णतः चकाचूर झालं। या रुग्णवाहिकेला दुसऱ्या ट्रकच्या साहाय्याने बाहेर ओढून डॉक्टर ललित जाधव यांचा अडकलेला मृतदेह बाहेर काढावा लागला। या अपघातास कारणीभूत ट्रक चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे। घटनास्थळी धनस पोलिसांनी धाव घेऊन मदत केली।